काय झालं रे? काय झालं? चपला कोण हातात घेतल्या? वाचलं. अरे काय झालं? भू 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 भू. हा तू मागं लागलं. धक्का लागला ना. रडू नको. अरे मी तुला मारलं नाही बाबा. टेन्शन आलं. कायच कुत्रा हा मग चपला घेऊन पळला असत, चप्पल गेली असती तर माझं आयुष्याचं वाटोळ झालं असत. पायात घालायचं. लय चांगली आहे, लय चांगली माझी चप्पल. आणि मग तू कुठे आला? पायात घालायच्या काटा मोडला असता ना. चप्पल गेली असती तर मला भेटली नसती. चप्पल दुसरी घेतली असती भाऊ आपण. कुत्र्यात नाही गुतल्या. तुला त्याची काळजी स्वतःची काळजी नाही. पायात काटा मोडला असता मग. कम रडत तू? का पुढे रड राहील तू का कुठे दिसते रडलेली तुला? तू जिवंत आहे? हा तू जिवंत आहे? मी मला मारितो का मुर्दिया? मग तू काल मिळती ना? काल मिळते मी ती सामान आणायला गेलतो. मडक, सुतळी, आणली का मग? धोतर तुला घालायला हा नेसव ना. ते आणलं. मला वाटलं तू मिली. हा मेले धोतर नेसव. कुठे नेसव? मला दिसत दाखवतो काय? वर काय वर वर काय हे काय दिसत? आबळ 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 आभाळ आहे. आबळ वर आबळ. आभाळ आहे, आभाळ. इकडे खाली कोण आहे? खाले अयो कोण आहे? काय कावळा आहे वय. मग कावळा वरच असन काय जमिनीवर असन का? ए बाबा भाऊ ए अरे तू इकडे ऐक ना. काना मागा टाकीन का? आई, कोण रे तो? जेवायचं का? मम्मी भांडे घास तू. पगार देणार नाही तू. आणि हा, नको. उद्या पगार आहे. भांडे घास भांडे घास. घास येते, हा? घास येते. तू भामटे. हा? तुला मी कामावरून काढून टाकीतो. काढून टाक. पण भांडे भांडे- घाशीत नाही. मा- कामाला लावलंय तुला मी. हा कामाला शेंगदाणी नेती तू. कामावरून जातो नी शेंगदाणी नेती भरणी तू. साखरे नेती. हा साखरे न्या लाग नाही. निर्म्याचा पुढं न्या लाग नाही. काल निर्मा न्या लाग नाही. ना. गुडू 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 गुडू. गुडू 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 गुडू. गुडू 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 गुडू. काय झालं? हसू का? हसू दे का तू? शंभूड आला तुला. शंभूड पुशीत थांब. तू रुमाल देतो तुला. तर शंभूड पुश. शंभूड शंभूड घाल. पुष्य पुष्य शंभूड. जेवण देऊ. हा जेवण देऊ. मी आलो. खायचं नाही, भाकर नाही खायची. आलो ना मी. जाऊन आलो. आता आलो जाऊन. मग खायचं का तुला काही? अमृता हा? अयो अमिताभ बच्चन आहे. बसा. अयो. काय म्हणते? ह्यो कोण माणूस आहे? याच कुंभोड राहिलाय. ते होय शाळा सोडल्या का? अरे तुझा बाबा आहे मी. कोण? बाबा आहे तुझे. वा बाबा. मा कुठं लग्न झालं? बाबा लगीन ढिंचांग ढिंचांग. अरे. बाबा लगीन ढिंचांग. अरे हा बाबा. बाबा लगीन लगीन अरे. बाबा. जावळ काढलं रे अजून. जावळ काढायचं कधी? त्यात काढणार बघ. हा अरे ही तुझी मम्मी आहे. हा मैत्री कामाला आहे ना ती आपल्याकडे. अरे आई आहे तुझी आई. कोणाची? तुझी. मै हा आम्ही आई बाप आहे तुझे. हा हा असते मानी मानितो मी मानितो आई बापाला. मानितो ना. तेवढंच माझं नशीब. मानितोय तरी आई बाप. जेवलाच नाही ते. आता देते आल्या आल्या त्याला थोडा वेळ आता खेळावं लागतं. जेवायचं ना? हा जेवायचं का नाही? खाली बसल्यावर घरात बसलं राहू नाही दे ते का? बाहेर राहू दे इथं. नाही आलो मी खेळून आलो ना. अरे बस इथं जा. आता झालाय तू. अरे आई थांब. ते धूळ उडती. थांब. आई, जेवायचं ना तुला? नाही नाही मग? मी आलो जाऊन आता. कुठं? संडासला गेलो तू. काय करावं बुवा? ऐक ना तुला चहा करू का? चहा बिस्किट खातो का? हा? चहा बिस्किट खातो का? हा काय काय कशाचं? बिस्किट बिस्किट अरे बिस्किट पुढे आणलेला आहे. चहा घ्यायचा का? चहा घरी बी बनवलेत मी तुझ्या. हा. दूध घेतो का? हा दूध घेतो का दूध? नाही नको नको तिखट लागत लय तिथली तिखट. मग गोड साखर टाकून देऊ का त्याच्यात? हा दे. हा देऊ का? आणू का? खाशील ना? हा आणि जेवणार कधी? हा जेवायचं? हा आता जातो पावाला जातो. गरम लय झाले. जेवायचं काय? मला. बाहेर तिकडे गेला होता आणि पायाला बघा त्याच्या काय आलंय का काय टोचलंय काही नाही. तो खाय का? काय लागलं ते? गुदगुल्या करते काय मला? हात नकलो. खाय का? काय लागलं काय तिला? गुदगुल्या करून राहिली. चपला आणल्यात हातात आणि हातात? पायात काहीतरी घुसलंय त्याच्यात दाखवत नाही. बघू काय. ए माणसा
अरे बघू दे ना. कोरोना आला रे तू अरे तुझे बाबा आहेत. आज परपुरुषाला हात नाही लावू कळत नाही तुला नॉनसेन्स. काय तर नाही बाबा आता. ही कोणती बाई आहे काय करते अशी छान काय असं तीन काय तीन तीन नाही छान असं छान असतं हे छान असतं तीन असे असतं आणि असं काय असतं घाण असं छान असतं. असं घाण असतं हे असं आहे ना असं असं असतं. काय ते गो- छान छान असं काय काय छान, अंड जिलेबी 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 अशी असते. जिलेबी आणा जिलेबी खायला जिलेबी आणा जिलेबी 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 खाशील ना. आणा जिलेबी जिलेबी आणा जिलेबी गुलाबजाम 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 तुला सगळं आणतो. जिलेबी आणतो गुलाबजाम अजून काय आणायचं खाशील का. ना. गुलाबजाम गुलाब लय आवडते मला लय लय पेढे आण पेढे आणू. हा 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 गुलाबजाम गुलाब आणा आणा गुलाबजाम हा आणतो आणतो जातो. आई, थांब ना ते केस उपदिशील अरे आई आहे हातला धूळ तुझी. लागली धूळ लागली सरकते पायाचे बघ किती लागलंय काय हा. अयो. धूळ लागली काय काय नाही नाही बोलतोय ते निवांत कसं ए भामट्या हं? भामट्या हं? ऐक. कोंबड्या चोरी तू आमच्या पुढे डांट कधी कोंबड्या चोर कोंबड्या कसल्या चोरल्या बोल, बोल. रात्री आणून देतो इथं बस खाली. अरे बस बस हा आणून देतो ना तो कोंबड्या. खाली बस इकडे काप्या ए इकडे बस बस खाली तू इकडे बस. बस खाली ए भाऊ मोबाईल घेतला अंडे इकून मोबाईल घेतला आणि इकडे आणा आपण बघू. बस खाली. अरे, आजकाल लयच ऍडव्हान्स करायला लागले की हा ना, हा, बघा ना नाही, काहीतरी काय तात्या. बघा ना बघा तात्या ना, काहीतरी ना. बघा ना. गपना हा, सुहास गप गप कर. स्वाद येड्यावानी करीत असते का पाहुणे आहेत आपले ते पाहुणे मी काय म्हणतो ऐक ना हम्म. लग्न करायची काय तसं नाही करावं. तस अरे तस करू नये मोठ्या माणसाला लग्न ऐक. करायची काय हा? लग्न हा बायको आणायची का हा हा का हे. कितवीला येते कितवीला ती आता काय होती चौथीला आहे. हो का? हा. लग्न लग्न लगीन हा, झालं. लग्न लगीन, लगीन. म्हटलं कळतं मोबाईल दे लगीन. मग तुला लग्न करून जात या वयात? मला नाही अरे, तो लग्न करायचं ना हा. मोबाईल दिन त्यांचा. मोबाईल दे त्यांचा त्यांचा. माझ्या बायकोला फोन लावतो थांब फोन फोन अरे पण ते कोणती पोरगी आहे? ते पाय ऐकून तर घे. फोन लावून माझ्या बायकोला फोन फोन लावून द्या ना बघायला जायचे आपला अजून फोन आला हॅलो काय पोरं झोपली कोणाची माझी पोरं झोपले बाई बर बर दूध पिले का दूध बर बर बर. नवरा कुठे तुझा खरं नाही रे बा. नवरा झोपला पोर हा, त्यांना फोन दे ना. फोन द्या त्याला. हा ऐ, हागीच आणतो मी हागीच ऐ, अरे ऐक. मुत्तीस पण आणतो मुत्तीस दे ते. हागले हागीच मुतले मुत्तीस हा? हा. जा म्हण ठेवू का धर तो नवरा संग बोल काय खरं नाही. बोललो लय भारी बोलली ती बोलले ना मग बघ बरं तशी बघ. पोरगी आणली. आज मला जायचंय मुत्तीस हागीच घेऊन पोराला तिकडे मारायला जातो ना माझ्या तुझा खेळायला हा? नाही 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 त्याला आत्ता आलो मी आत्ता आलो पळून आलो कुत्र भू 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 लागले भू गप गप गप. जपला अरे त्यांनी कुत्रा नेला. मार. झालंय काय वाचले काय यांचा जीव वाचला चपलांचा हा कुत्रा लय नेला. जीव माझ्या चपलात माझा लय जीव गेले असते आज लय जाऊ द्या, चांगली लय जाऊ द्या. चांगली माझी नाही, चप्पल नसतं. कुठं गेली असती ना ना भू 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 ऐका ना काहीतरी हिला सांगा ना आम्हाला आम्ही सगळीकडे पाहिले आहे बरं का 15 लाख रुपये खर्च. करू आम्ही काही करू आम्ही खर्च आम्हाला काही कष्ट कमी करून नाही. देऊ पण करू ते एकदम क्लिअर हा होईल होईल ना एकदम 15 काय 20 लागू दे. नाही, आम्ही 15 खर्च करू. किती दिवस काय पुण्याला एका डॉक्टर संग बोललोय 15 लाख रुपये खर्च. कधी जायचं तुम्ही सांगा पण ते आपण. पैसे हा. लगेच लागतील तात्या तुला वावराशिवाय पर्याय नाही तू आता काय अरे, हाय property पैसे बी. नाही, पण पैसे कुठे आहेत स्वतः? हाय पैसे आमचे इकडे. नाही नाही आहेत आहेत तू काळजी हो. नको. काळजी इथं कशी? झोप, इथं झोप. अरे झोप आली. माझ्याकडे एफडीचे पैसे झोप आली आहेत बाबड्या. अरे, चूक मांड. दादा आहे माझ्याकडे. मी सांगत नाही कोणाला एफडीचे पैसे आहेत हा, माझ्याकडे. मग चालतंय. आम्ही खर्च करायला तयार हा. आहे, पण आमचं लेकरून नीट झालं पाहिजे कॅश भरू आपण. तात्या, ते FD चे पैसे पोरींच्या नावावर आहे, तू पोरी देतात का आता जाऊन द्या काय पोरींचं. बोलत होतो पोरी नाही अहो द्यायचे, पोरे लय वावर चांगले आहे आहेत आमच्या ते नाही म्हणणार काय. नाही तर तू जाऊ वावर. विचार पोरीला दिले तर बघ दिले तर उलट चांगले 15 लाख. नाही वावर ते आहे का ना? ते येणारच आहेत आज येणार येते म्हणल्या त्या आल्यावर ते काय नाही म्हणणार नाही पोरी. हो, तुम्ही पुढचं काय उरकताय लेकाचं बघा ना त्या पोरींचं आपण लेखासाठी चाललंय ना. अरे ते 15 लाख रुपयाचे दोन्ही FD मला दाखवले त्यांनी 15 लाख त्या दोन्ही पोरीचे हा नाव त्यांचे नाव आहे ना मग पोरीने उद्याच्या त्या नाही नाही दिलं, काय म्हणायच्या नाही पण आम्हाला तेवढा टाइम नाही आम्हाला आमचं लेकरू पटकन नीट करणार? वावर झालं काय लगेच शिकत काय 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 बोलत ती तुम्ही तुम्ही हे सर द्या मला वावराचं एक हा. तुम्ही घेऊन टाक.
इसार द्या त्याला पोरी लागते ना त्या सह्याला कोणाला? सगळीकडे पोरींची नावं. सगळीकडे कसं पोरी जमतं? लागते. अहो जमीन आपलं व्यवहार कसं तुम्ही जमतं उद्या ते? उद्या व्यवहार करू पैसे तर द्या ना ए, बाहेर खेळ काय झालं काय गप, झालं? गप. तसं बोलायचं नाही तसं नाही बोलायचं. हा, डोक गप, डोके टाकू का दाबडो गप, माणसात बस तसं नाही बोलायचं तसं बाबा. तुला पोरगे पाहायला जायचं ना शिव्या देतो ह्यो. नाही तू बस पोरगे पाहायला जायचं तुला तुला शेती. तो टाकीन काना माग ऐका ना बाबा पोराला त्यांना कमी बोलला. मला काय तो इकडे बघू काय अरे तुला पोरगे पाहिले तरी हा. का दाड्या? तू खेळायला जा ना गडीवर लहान आहे की मी खेळायला हा, बरोबर, मोठा आहे. मग ग बस ना हा काय करू माहिती तू एक तर पुरीला इच्छा तर सह्या घ्यावं लागतं बरं का पहिली गोष्ट खरेदी दिवशी आता ते आज आपले संबंध येतं उद्याच्याला बिघडायला नको तुला सांगतो कोणचा व्यवहार क्लिअर पाहिजे मी तुला पैसे द्यायला तयार आहे तू पोरींच्या सह्या घ्या विचार जाऊन तू फोनवर एक पाय तयात एक पाय मळ्यात हा. माया नादी लागल्यावर हात पाय गळ्यात अरे वा शायरी बी करते पोरग. एवढं तुला तर मग कशी हा ना काय तेच काय झालं काय समजा ना माझ्याशी वाकडे आहेत ना देवर लाकडे अगं बाया, दोन्ही बघा. पोरींचं झालं कल्याण पण आता याच राहिलं एवढंच टेन्शन आहे एक एकड बघ तुम्ही बघतोच बरं, एक एक बघू ना मी बघा येऊ दे फक्त येऊ दे इथं बघतो कोण येतं येऊ दे हाणायचं का त्याला आपण हाणायचं येऊ दे ना आल्यावर बघू ना जाऊ दे त्याला नका एंटरटेनमेंट करू. ना तेवढं दवाखान्याचं तुम्ही एक काम करा दोघं नवरा बायको पोरींकडे जाऊन नाही दिले त्यांनी पैसे 30 लाख रुपये फोनवर तर बघा. बोलू का नाही डायरेक्ट जाऊन नाही दोघं. जातो आम्ही त्यांच्याकडे. दिले तर 15 लाख रुपये तर 30 ते पोरला खर्च करू उद्याच पुण्याला येऊ हा चालेल चालेल आम्ही करतो. लगेच आता निघतो. याला जेव खाऊ घालतो, झोपी लावतो. राम राम भूक लागली का भूक भू 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 अरे आहे काय हो चपला प्यार येत राव अहो, गेले राहतो हे जीवच मारून येणार त्याला आपली चटई करा तिकडे मांड. मी काय म्हणतो ऐक ना बरं जाऊ का मग आपल्याला जायचं बरं पोरगी बघायला उद्या हा जाऊ. तुम्ही उद्या जाऊ ना आज हा आजच जातो आम्ही. चालतंय काय पैसे लगेच उद्याची उद्या मोडून आज गुदगुली कर ना पायाला गुदगुली त्याला ऍडमिट करू उद्याची उद्या मी घातली राव. त्यांना कर त्यांना. घे बरं तू जा. जाऊन ये पटकन पोरी काय झालं? पाणी देऊ का? श्वास ऐक तू. झोप झोप काही नाही काही नाही. यो. झोप. तुम्ही बरे आहे ना? हो बरं आहे. बापरे. झोप. त्याला थापता थोडं मी पाणी देतो. लिंबुनीच्या झाडा माग आता लिंबणीचं झोपल्यावर रोज पाणी प्या. झोप तू झोप. म्हण म्हण ना गाणं. लिंबुनीच्या झाडा माग कुत्र कुत्र झोप उतरा ना. अयो, झोप. लागलं. कुत्र झोपलं हा डोक्याखाली घेऊन झोप डोक्याखाली. हा म्हण गाणं. लिंबुनीच्या झाडा माग चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही लिंबुनीच्या झाडा माग चंद्र झोपला ग बाई. झोपला उठा तुम्ही पोरींकडे जाऊन तो घराला लागला. मी येतो पोरीकडे जाऊन पोरींकडे जाऊन त्याला झोपून द्या असंच गेट लावू तू येते ना हा चला ना चल चावी आणा हा गेट लावून जाऊ आपण. गेलो सारिका अय सारिका अगं बाई हा ये ना तुम्ही दोघं आले होय हा जरा काम होतं ये ना. काय म्हणता बघ ना बाबा काय म्हणतात. लयच येणं केलं अगं तुझा भाऊ आहे ना हा त्याला आपण पुण्याला आता ते आता याडा चाळे करतो त्या कवा नीट व्हायचंय बाबा होईन त्यांनी अगं तू पण आम्हाला काय एका घेऊन जणाला बसली सांगितलं. त्याच नाही ते नाना आहेत ना हा ते आणले एक ठिकाण हाय पुण्याला दवाखाना तर 15 लाख रुपये दिले ना तिथं खर्च म्हणजे तेवढा आहे तो एकदम खटाखट भरावा. अगं त्याला 15 लाख घालून तो काय 15 लाख कमी आहे काय
अगं लेकरू आहे आपलं, शेवटपर्यंत आपल्याला तेवढा प्रयत्न करायला पाहिजे ना अगं बा. पण तसं सांभाळा ना त्याला, तसा काय प्रॉब्लेम आहे सांभाळायला, एवढे लाखोनी रुपये घालूस तर. लहान आहे ग तो वयाने, आयुष्यभर. तुझा भाऊच आहे ना तो. अगं भाऊच, अरे बाबा आमचा भाऊच आहे, आम्ही म्हणतच नाही काही, तिचं पण आणि माझं पण काहीच म्हणणं नाही, पण त्याला 15 लाख रुपये घालूस तर तो असं काय करणार आहे नीट झाल्यावर? अगं नीट झालं ते मी आम्हाला सांभाळता नाही मग. अहो आपलं जाऊ द्या आपलं काय घेऊन बसताय सांभाळायचं. बरं त्याच्या तो पुढचं नीट सांगा झाला काय? पाहिजे. नीट झालं ना हा. मग लग्न वगैरे करता येईल. मला नाही वाटत पाहिजे नीट होईन, एवढे येडे चाळे त्याला आयुष्यभर कोण सांभाळेल सांग? आमच्या नंतर कोण सांभाळेल? आहे ना आम्ही सांभाळायला. अगं तुम्ही तुमच्या संसारात, तुम्ही तुमच्या सासरवासनी आहे, प्रयत्न आता तर कायम केला पाहिजे. सासरवासनीच राहणार आहेत काही. पण अगं नसतं कोणी कोणा, तुमचे नवरे येतं परत लेकरू येतं, असं नसतं कोणी कोणाला सांभाळ. प्रयत्न तर केला पाहिजे की नाही सांग बरं. बरं काय म्हणले नाना, कुठे आहे हॉस्पिटल काय? पुण्याला दवाखाना आहे, 15 लाख म्हणजे 15 लाखापर्यंत खर्च पैशाचं काय येईल. करायचं? पैशाचं तर- आता का सांगू तुला, पैसे मी तुझ्या नावावर 15 आणि तिच्या नावावर 15 लाख फिक्स डिपॉझिट केलेले. हम्म, तुमच्या नावावर त्या पावत्या आहेत. हम्म. तुमच्या नावावर असल्यामुळे ते पैसे काय मला काढता येत नाही. तर कोणीतरी दोघेनी अर्धे पैसे द्या, किंवा कोणीतरी एकेने एक पावती मोडा आणि दुसऱ्या पावतीत परत अर्धी करा तुमची 7.5 फक्त आता आम्हाला कसं काय 15 द्यावं लाख बरं आम्ही ते पैसे? आता तुम्ही आमच्या घरच्याला सांगून ठेवले आमच्या पोरीच्या नावावर पैसे देतात, ते काय नाही म्हणायचे का तुम्ही तुमच्या नावावरचे पैसे आई बापाला देता? समजून सांग ना, असं असलं कोण नाही म्हणतं सांग बरं. आता एखादं मला नाही वाटत ते हा म्हणते ना द्यायला, आणि द्यायचेच कशाला? नाहीच द्यायचे ना, काय मी म्हणते त्याला ते नीट करून होणार आहे, त्याला द्यायचेच नाही, कशाला त्याला दवाखाना बिवखाना करीत ऐक बसता? ना बाळ, तुझे 15 लाख आहे ना, त्याच्यातले अर्धेच दे, तिच्याकडनं अर्धे घेतो आम्ही. कारण आम्ही काय केलेलं आहे, हे मोठ्या बघ, मा- मला आहे ना आता ते पैशाची गरज आहे, माझ्या पोरांचं ऍडमिशन आहे, त्याच्यामुळे मला ते ऐक ना, वावर विकला ना मी तुला परत 15 जे आहेत ना अजून 5 वाढून दे बस. नाही जमतच नाही. मी आता उगाच तुम्हाला काय खोटं बोलायचं, मलाच लागत ते. वावराला बी त्यांच्या सह्या लागणारच आहे ना आपल्याला. आम्हाला आणि वावराला बी सहाय्य करणार नाही तर आम्ही, जमतच नाही. काय तुम्हाला मी सांगते ना, त्याला तुम्ही काय करणार आहे नीट करून? तो तसाही किती येडे घाणचाळे करतो, आणि त्याला कशाला नीट करायचं? मरू द्या ना असाच. अगं पण आपण एक गोष्ट करू शकतो, त्याला नीट करू शकतो आपण, आपल्याकडे आहे तेवढे पैसे पाणी, तर करा ना पण मदत. मग तुमच्याकडे आहे तर तुम्ही तुमच्या करा खर्च, आमच्या- आमच्या नावावरचे आम्हाला उद्या लागत. तुला जर असं पोरग असतं तर तू शांत बसली असतीस सांग. आपणच आपले पैसे त्यांच्या नावावर तुझा भाऊच ठेवलेत आहे ना. ना तू, आम्ही तुमच्यासाठीच आहे ना सगळे. अहो पण मला पण लेकर आहेत ना, ते पैसे मला लागतात मी ना देईन त्यांच्या ना परत ऍडमिशनला. पैसे देईन ना तुम्हाला. अगं ते पैसे आमचेच आहेत आणि आम्ही परत देऊ तुला, एवढं फक्त तुम्हाला मदत दोघाला कर. मी आता समजून सांगू राहिले का ते पैसे मला लागत आहेत, पोरांचं शिक्षण आहे, म्हणजे ते येण्यासाठी माझ्या चांगल्या लेकराचं शिक्षण बंद करू का? असं येडं म्हणते का ग, भाऊच्या लेकरासारखाच आहे ना ग तुला, ते किती लहान आहे अगं तुमच्यापेक्षा. हाय तुझं खरं, मी कोण म्हणले त्याला नाही? मग मी तर काय सांगायचं, तुम्ही जरी मेले तर आम्ही त्याला सांभाळू ना, काय प्रॉब्लेम आहे? राहू द्या ना त्याला असाच. हे बाबा, तुला वाटत तुला नाही पदर का बरोबर? पसरते मी हे प्लीज. बघ आई, माझ्या लेकरांचं शिक्षण आहे, मी काय तुला पैसे देऊ शकत नाही. अगं आमचा काय भरोसा नाही, आम्ही म्हातारे माणसं आहे, आज नाही उद्या नाही. अगं जीव तुटत त्याच्या अजून तुला काय सांग. तुम्ही ना इमोशनल करूच नका मला, माझ्याकडे मी काय ती सही करणार मला नाही, पैसे बोलता देणार सुद्धा नाही. येईना ग, आम्ही पिकलं पान कधी गळून पडू, त्याचं काय होईल तू माझं? आम्हाला काही पण करतो पण आम्ही त्याला काही बोलत नाही माहिती. आणि चांगला असताना तर आम्ही तुला मागितले पण नसते, पण त्याची अशी परिस्थिती आहे ना. हा बाई, तुम्ही ना तसे आले असते तर जेवण करून तुम्हाला वाटायला लावलं असतं, पण तुम्ही आलात पैसे मागायला, तर मी तुम्हाला घरात स्वचल म्हणू शकत नाही. तुमचं एकच नाटक लावलंय आल्यापासून, पैशाला देईन पैशाला सही करण, वावर नाही तर विकायला सही कर. मी काय काहीच करणार नाही, वावर विकायला सही करणार नाही, पैसे माझ्या नावावरती देणार नाही. अगं आम्ही तुला भेटायला याच्यासाठीच आलो होतो का, आमची गरज आहे, जी गरज आहे ती तुला सांगतोय आम्ही खाण्यापिण्याचं काय आमचा स्वतःचा विचार नाही करत आम्ही. तुम्ही काय जाते करते? तिच्याकडे जाते, काय म्हणते ते बघा, मग बघू मग तू नाहीच म्हणतीये का? बघू नंतर जा तुम्ही. ठीक आहे, चला तिच्याकडे जाऊ आपण. चला बाई, उरकले आजचे तर काम, मरणाचं वैताग आलंय नुसतं ह्या कामांनीच. काय करते? आई बाबा तुम्ही कशी आहेस? कशी आहेस? मी मस्त आहे, तुम्ही कसे आहेत? छान बेटा, एकदम मस्त. सगळं बरं चाललंय ना? हा, बरं चाललंय. तुझं कसं चाललंय? माझं एकदम मस्त चाललंय, एकदम मजेत आहे मी. काय नाही, आमचं थोडं काम होतं, सुहासला घरी झोपून आम्ही इकडे आलोय तुझ्याकडं. काय काम होतं बोल ना. अगं त्याची तब्येत लय खराब झाली आहे. त्याची वेळ हा, खूप हालत खराब आहे त्याची. आणि ते आमच्याकडे नाना आले होते, तर त्यांनी एक पत्ता दिलाय आम्हाला, पुण्याला एक दवाखाना आहे, तिथं त्याला न्या म्हणले, बरं होईल तो. आणि त्याला आहे ना खर्च 15 लाख रुपये सांगितलं. 15 लाख रुपये. 15 लाख? आणि ते तुमच्याकडे आहेत का? मग नाही. आमचं असं म्हणणं आहे का बघ, हा, बघ. 15 लाखाची पावती केली तुझ्या नावावर आणि तिच्या नावावर 15 लाखाची हा. केली, तर अर्धे पैसे तू दे पावती फाडून, म्हणजे आणि कट करून, आणि अर्धे तिने द्यावेत,
तुमचे पैसे आम्ही तुम्हाला परत देऊ. आणि ती पावती तुला माहितीये बाबांच्याच पैशाने तुमच्या नावावर केलेली. अगं तुम्ही दोघं काही येडे झालेत काय डोक्यात? हा म्हणजे आमच्याच नावावर पैसे टाकून तुम्ही आता आम्हालाच म्हणते की ते पैसे परत दे. अगं परत नाही मागत, त्याच्या दवाखान्याला लागणार आहे तेवढेच द्या. आम्ही तुला पैसे परत घ्यायचे, तू त्या पोरासाठी लागतात म्हणून मागतो, हे बघ, गरज म्हणून आलो. हे बघा तुम्हाला मी आधीच सांगते, तो माझा भाऊ आहे म्हणून मी त्याला भाऊ म्हणते, नाही तर मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही. समजलं का? काहीतरी कळतं का? मूर्खाचा बाजार आहे तो निसता. तो बरा व्हावा असं तुला नाही वाटत का? सांग बरं. बरं होऊन कोणते दिवे लावणार आहे तो जाऊन? अगं असं कसं भाऊ आहे ना विचार तो तुझा. ज्याला बरं व्हायचं असलं असतं ना, तो आता इतकं मोठं झालंय तेव्हाच झाला असता. एवढे दिवस वाट नसती पाहिली. नाही आता मोठं बरं करून काय करणार आहे त्याला? आमचं पण देखभाल करेल तो. तुम्हाला अशी लाज नाही वाटत का ग? त्याला बरं करून काय होणार आहे? मग त्याला मारून टाकायचंय का? छोटा आहे तुमच्या दोघीपेक्षा तो. अगं हो, पण आता काय करणार आहे? देवानी दिले तर मग सांगायचं तसंच. आता आम्ही आमच्याकडे काहीच नाही ठेवलं, तुमचे लग्न करून दिले, एवढे खर्च करून परत होते नव्हते उरलेले तेवढे पैसे, पैसे हा. बी तुमच्या नावावर एफड्या केल्यात आणि तुम्ही आज आम्हाला असं करायला लागले का? हे बघ आता आई, मी त्याची अपडेट तुमच्या नावावर नसते केलेत का? आम्हाला तुम्हाला काय सांग. आई बाबा तुम्ही दोघं ऐकून घ्या. तुम्हाला आम्ही सांभाळायला दोघी बहिणी समर्थ आहोत. आम्हाला नको अहो, पण सांभाळू, आम्हाला कशाला सांभाळ? आम्हाला सांभाळूच नको. आम्ही भीक मागून खाऊ. हा, ते पोराकडसाठी आमची मदत करा. मग तुम्हाला इतकी भीक मागायची वेळच कशाला? आणते वावर वगैरे विकान करा त्याला नीट. तिथं पण तुमच्या सह्या लागलेत ना, द्या मग सह्या. ते वावर विकतो आम्ही. नाही हे बघ, तुला माहिती फक्त आमच्याच हातात नाही, आमच्या नवऱ्यांच्या पण हातात आहे. आम्हाला त्यांचं पण ऐकावं लागतं. उद्याच्याला माझ्या नवऱ्याला कळालं की मी सगळं आई बापांच्या घशात घातलंय, मग काय होईल? ऐक ना, जन्म आम्ही दिलाय तुला, ती प्रॉपर्टी पण आम्ही दिली तुम्हाला, आणि नवऱ्याला काय विचारायचं? नवऱ्याच्या प्रॉपर्टी मागतोय का आम्ही? हे बघ, एकदा मुलीला लग्न करून दिलं की ते जे काय असतं ना तिचं, ते सगळं तिच्या नवऱ्याच असतं. त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट विचारताना त्याला विचारावीच लागणार. तुला माहितीये माझा नवरा कसा आहे. शाबास. हिना लोकांना खरंच शिक आहे. हिना गोष्टी आपण लोकांना पण सांगायला पाहिजे. का पोरी जन्माला आल्या ना, त्या पोरींना शिकवू बी नका, अशाच मोठ्या करा आणि त्यांना काय करायचं ते करू द्या. एवढे खर्च, लाखाने लोक एवढे खर्च करायचे, यांना मोठं करायचं, चांगलं करून द्यायचं, लग्न डामाडोलात करून द्यायचं. आणि आपल्याला गरज पडली ना 2 पैशाची, त्या 2 रुपयासाठी हिने लायकी काढली आपली. तुला आम्ही काही कमी पडून दिलं होतं सांग बरं? तुझं लग्न थाटामाटात केलं. तुम्ही मला जावई काहीच चांगला कमी नाही मिळाला. पडून दिलं, पण तुला मग काही तुम्ही आता मागितलं तरी काय अरे येतंय? पण तुझ्या मला सांग, तुझ्या घरी काही गरज आहे का पैसे? सांग बरं. अहो. लगेच तुला काही म्हणणार आहेत का आम्ही पैसे घेतले? पण मग मला विचारणार नाही का ते पैसे बरं, कुठे ऐक. गेले, काय अरे ते गेले? पैसे मीच टाकले की नाही बेटा तुझ्या खात्यावर? हे ऐक, बघा, तेच मला- नका बोलू. आमच्याकडे एवढा वेळ नाही, आम्हाला त्या पोराला लवकर दवाखान्यात न्यायचंय. तुझं काय म्हणणं आहे ते सांग आम्हाला. हे बघ, मी काय पैसे देऊ शकत नाही. तू माझी आई आहे, तुम्ही माझे बाबा आहेत. मी तुम्हाला नक्कीच सांभाळू शकते. पण आम्हाला ते सुद्धा पैसे आता नाही लाज देऊ वाटायला शकत. लागली. तुला म्हणलं ना, आम्ही आहे ना, मी भांडे धुणे करून खाईन, मला 5 पैसे देऊ नको. फक्त त्या पोरा, तो भाऊ आहे, उद्या ना त्याचा सहारा राहणार आहे तुम्हाला. आम्ही मेल्यावर आमचं काही नाही, आम्ही म्हातारे माणसं आहे, आज नाही उद्या मरणारच आहे. अगं आई, तो असं पण येड आहे, तो आम्हाला काय अगं, म्हणून वेडा आहे का? त्याला बोलतोय शान तू असं बेटा. का बोलती? तो त्याला आपण तुझा भाऊ आहे शान ना तो. हे बघा, तुम्ही ना दोघं पण माझं डोकं खाऊ नका. मला वाटलं की तुम्ही मला चांगल्यासाठी सांग, आलेत. उद्या मी तुला- म्हटलं चला बाबा, माझे आई बाबा आलेत, किती खुश होते मी. पण तुम्ही सगळं माझं मूडची वाट हे बघ, लावली. हे बघ. तुम्ही दोघं जा बरं. ऐक हा, ना, आम्ही जातो. देव मला ना सांग. करो हीच गोष्ट तुझ्यावर आली असती तर काय काय केलं झालं? असतं तू? सांग बरं. तुला जर तुझ्यासाठी असं बी एवढंच झगडला असतो आम्ही. आई हे बघ, मला जास्त काहीच नको सांगून. तुम्ही दोघं जा बरं. ठीक आहे, हो चला जाऊ दे. ए, ऐक ना बेटा. हा? जा तुम्ही. चला, उठा. उठा उठा, बघू काय करायचं ते. चला या. खुशाल पैसे मागायला आले. काय गरज आहे का? तो होणार आहे का शाना? आणि शाना होऊन काय होणार आहे आता? नाही ते तर उगाच पैसा वेस्ट करणार आहे. ताई, ए ताई, काय झालं ग? अहो, तू पण काय? अगं तुला नाही का म्हंटले होते मी फोनवरती, हा. चल जरा जाऊन बघू. का ग, तुझ्याकडे आले होते का? आलते बाई, आता काय सांगायचं? काय म्हटले? ते 15 लाख रुपये मधले द्या म्हणून पैसे. अगं पण यांनी आपल्यासाठी नावावर टाकले ना, आता परत वापस मागतो. मग त्यांना कळायला पाहिजे. आणि आपल्या हातात आहे का काय? आपल्या मागे आपले नवरे पण आहेत. जर आपण त्यांना न विचारता जर दिले तर ते काय म्हणतील मग? तेच तर, आणि ते खुशाल म्हणते तुम्ही द्या आम्हाला, आणि मग अर्धे द्या ना, असं द्या ना. आता मला मुलांचे ऍडमिशन करायचे. हा ना, आणि नाही म्हणतोय आपण तर आपल्यालाच बोलतोय, तुझ्यावर ही वेळ आली हा. असती, तुझ्यावर ती वेळ मला आली म्हणे असती. तूच जर तशी किंवा तुझे लेकरू जर तसं झालं असत, काय केलं असत बरं, याला एवढा खर्च करून काय करणार आहे हा? मग मी तेच म्हणतेय ना, आता काय होणार आहे? खर्च करून करायचं होतं तर मग लहानपणीच हा. करायचं ना. तेव्हा यांना कळलं नाही, आता कळायला लागला त्याच्यासाठी खर्च करायला.
आणि आता काय सांभाळणार आहे तो मला सांग बरं तूच. बरं जाऊ दे, आपण काय करू ते म्हणते दवाखान्यात नाही, संध्याकाळी जायचंय तिकडं. हा मग तू आली का घरचं आवरून सगळं? ते लगेच म्हणत निघायचं. होते काहीतरी शॉक्स वगैरे बघू मग. मग तर असंच जाऊ. हा चल चल. दरवाजा लावते. पोरं येते चल हा. आपण जाऊ. बाई इथं तर कोणी दिसना ग, दरवाजा बी लावलेला दिसतोय. बैस येते कुठं गेले असतील इथं कुठं, पण कुणीच दिसना. हा ना आपण आलो ना आता ते नाही. घरात म्हटलं जाऊन बघावं नेमकं तो किती केड्यावाने करतोय. तू एकही नाही कुठं परत कोणाला पैसे मागायला गेले काय कोण त्याला घेऊन. मला तर म्हणत होती बाई भीक मागू, आता काय ते करायला गेले का काही काय अगं बाई ह्या कधी आल्या? आता झालो आम्ही. काय सहज आले का काय काम काढलं? आता काम कसलं आलं, तुम्ही आले तर म्हणलं जाऊन बघावं नेमकं काय आहे. काय रे कशी आहे तब्येत तुझी? काय करायचं तुला? हा बघ आता बरोबर आहे ना? तुम्हाला करायचं काही नेमकं? आता आम्हाला करायचं काम आहे, तुझी तब्येत बघायला चालत ना. मी जगू मरू तुम्हाला काही घेऊन दे नाही. काय झालं? नाही तू कधीपासून एवढं बोलायला? शान आहे सारखं. एवढा म्हणजे तेच तुम्ही फायदा घेतला ना, आता आम्ही काय प्रॉपर्टी नावावर करून घेतो. त्याचाच फायदा घेतला तुम्ही. म्हणजे काही एवढं समजेल काय मला? नाही बाबा तू शानाचे, आम्ही त्यांना तेच सांगत होतो शान आहे कशाला याच्यासाठी पैसे खर्च करता. हे बघा याड्यात काढू नका. त्याला माहिती आहे सगळं. तुम्ही काय केलंय, हा. तुम्ही कसं वागले, ते काय सगळं माहित झालंय मला. काय सुहास ओके? हा, एकदम हा. ओके. ना लय दिवसाने आले. तुमच्या बरं आहे का? आशीर्वाद धन्यवाद मी बरं का. मुंबईला देऊ आता एक तास 2 तास आपण संघच मला नाही, म्हणतो. नाही, तुमचं खरंच काय तुमचं तर पाय नाही, पण- पडायला पाहिजे बाबा. हा, तुम्ही हा. आमचं पोरगं बरं केलं. नाही घरी लय दिवसाने आले म्हणजे. एका शॉक मध्ये नीट झाला. हा शॉक दिला तुला? आमचा तेवढा आशीर्वाद काय? होता त्याला. शॉक बसला तुम्हाला? त्यांना बस त्यांना शॉकच बसला ना. आम्ही दोघीकडे गेलो होतो नाना पैसे मागायला. जाऊ दे, मी दिलेत ना आता पैसे. तुला वाटण तवा दी म्हणले. नाही पण वाईट वाटतं आपण पोरीला एवढा हे केला. मी स्वतः पैसे त्यांच्या नावावर टाक. लाज वाटली पाहिजे एकेने तुम्हाला. सुद्धा म्हणलं नाही की बाबा घेऊन जा पैसे. माहिती दामन द्या वर्ष. यातनी सगळं सांगितलं मला अहो गाडी. पण आमच्या रक्ताचे आम्ही जन्म दिलाय, त्यांनी आम्हाला मदत नाही हा. केली, पण तुम्ही कोणीच नाही. ना एवढं वाईट वाटलं ना काय सांगावं. मी बळच सहन करतो बळच. बोलता येईना काय व्हायचं. बर का त्यांची चुकच नाहीये, तुमची चुकी. त्यांच्या खात्यावर खरंय, पैसे बरोबर टाकायची बोलतो. गरज नव्हती. बरोबर 15 लाख रुपये कशाला टाकायची? अरे बाबा त्यांना वाटलं तुला पहिले आजार होता म्हणजे पैसे कोणाला जायचे असे वाऱ्यावर आम्ही असे भोळे म्हणून माणसं. पुरीच्या नावावर देवाच्या आशीर्वादाने मी बरा झालो. पण बरं झालो. अरे मला यांचे रंग तरी दिसले. अरे हा, तुला एवढं. माहितीये मग? का आम्ही पण खूप प्रार्थना करायचो रे तू नीट व्हावं म्हणून. आमची पण तीच इच्छा होती ना. आम्हाला काय असं वाटत होतं का तू याडा राहा? हा खूप छान इच्छा होती. काय त्याला काय करायचं म्हणे दुरुस्त करून. फक्त बोलायचं. असं बोलले दोघे पण नाना ते येडे त्याला काय पैसे हा, खर्च प्रार्थना करतो म्हणे. करायच्या ना, त्याच्या बरोबर दवा बी लागत होती. नुसतं दुवाने काम नाही चालत. वरवर अगं बाया आई पण आता नव्हत्या तुला बाया. सांगितलं होतं ना आम्ही, आता पैसे तुम्ही आमच्या नवऱ्याला जाऊ सांगितले. द्या, काय नाही मला बोलायचं तुमच्या संग. काय बोलणार जा बाई? तुम्हाला पैसे तेच ते. दिलेत, विषय हा, संपला. जाऊ द्या मला नवरीने काय टाकले का अकाउंटला तुमच्या? नवरीने टाकले का? अरे पण तुला तर त्यांच्या माहितीये नवऱ्याने दिले ना होते ना म्हणून एकदा त्याला. लग्न झाल्यावर सगळं नवऱ्यालाच हा. विचारून करावं लागतं. सुखी राहा तुम्ही, जा आपल्या आपल्या घरी सुखी किती राहा. ते 15 अगं लाख पण- रुपये किती आयुष्यभर पूर्ण अरे पण आम्ही ते विचार करून आता आलोच होतो ना घरी संध्याकाळी काय म्हणून. गरज नाही निघा. म्हणजे माणूस इथं काही झालं ते म्हणजे काय असं ऐन चालतं time माहिती ला. का? हा. किती येड्यावानी करतो. हा. हा, ते बघायला आल्या होत्या त्या. पण एक सांग का देवाच्या कृपेने एक लई चांगली गोष्ट झाली की तू नीट झालास. ते आमच्या ते आशीर्वाद तर आहे. चांगलं झालं ते बघून आम्हाला पण आनंद मी झाला. शहाणा आहे. हाणू पण शकतो तुम्हाला आता दोघी. हा. एवढ्या डोक्यात बसलेले आहेत तुम्ही. डोक्यात येडा होतो सारखं तेव्हा केलंय त्यांनी. कोण कसं वागलं मला काही आठवत नाहीये. मी कसं वागलो लोकांसोबत, मी किती लोकांना त्रास दिला, काय काय बोललो मला काय आठवत नाही. पण मी बरा झाल्यानंतर मला सगळी हकीकत सांगितली. 4 तास प्रवास झाला मुंबईवरून. आणि त्याने आम्हाला किती हाणायचं, रोज हाणायचं. मग 4 तासात चपलाने आणायचं. जेवढं माझ्या आयुष्यात लहानपणापासून काय काय घडलं, मी काय काय केलं, सगळं मला 4 तासात तिने सांगितलं. मग मला जाताना कळलं. मला तरी मारलं माहितीये का जाताना. आम्हाला चपल्याने रोज मारायचा तो, पण आम्ही इतका आणि हातबल आता- झालो होतो. हे बघा शेवटचं सांगतो, ह्या दारात कधी पाय ठेवायचं नाही. अरे हे असं शेवट सणासुदीला नाही, कधीच नाही. जागाच तोंड नाही. बघायचं नाही मला तुमचं तोंड. अरे आम्ही चुकलो. शेवटी आपण भाऊ बहीण आहेत ना, तू समजून घे असं- ना. आता शेवट झाला आपल्या नात्याचा. अरे पण आम्ही तुला बघायलाच आलो होतो आम्ही संध्याकाळी. जिवंत आहे. हा. मेलो नाही. अरे पण अगं, मेल्यावर सुद्धा मौती लिहू नका. एक मिनिट
जेव्हा माणूस जिवंत असतो ना तुम्ही त्याला घास देत नाही आणि नंतर मेल्यावर फोटो पुढं पंचपाकवून ठेवून काय उपयोग आहे? अगं आई पण आम्ही त्याच्यासाठी आता म्हणलं विचार करावा आणि देवायला पैसे वेळ असते, वेळेला महत्व असतं, कळतं का? थांब पैसे कुठे पावते पावते अरे मग तेच विचारायला कुठे पावत्या माझ्याकडे कुठे बंडल अरे आम्ही तुला माझ्याकडे बघायला पावते कुठे बंडल कुठे भेटायला पावत्या आलो होतो, माझ्याकडे विचार करून पावत्या. पैसे द्यायचा विचार केला ते होता काय म्हणतात आम्ही पैसे द्यायला आलतो पावत्यांच्या असतील ना हा? पावत्या माझ्याकडेच आहेत, मी त्यांना नाही दिलेल्या, फक्त त्यांची सहाय अरे, आहे. हे बघ आता चुकलो आजपासून आहे ना आमच्यासाठी फक्त हा माणूस देव असणार आहे. बाकी अगं आई तू असं काय तुम्हाला बोलते? माहितीये आता का आमच्या दोघीला घरात तुम्ही जेवण दोघी करायला पोरींना माहितीये का काय झालं? रात्र कशी काढली या बाईने मला माहितीये, तिच्या बरोबर मी सुद्धा जागत होतो. रडत तात्या याला घरात बाहेर काढता येतं का मी काढू अरे ऐक ना काढू का मी अगं पण आम्ही पहिलेच तुमच्यात आम्ही ना तुझ्या असं कसं माझ्या विचार लेकाला करतो? काही करता काही झालं असतं तर मग मी हे बघा त्याकडे बघितलं. मी नीट झालोय पण मी हे बघा काही पण करू शकतो याला घरात बाहेर काढा गप- मम्मी. गप रड नको, गप. आपण आहे. बघितलं का तुमच्यामुळे सहन करावं लागतं हे सगळं अरे पण चुकलं आम्ही निघा अरे ऐक निघा कळतं का थांबायचं नाही एक मिनिट सुद्धा निघा चला गप गप गप. तुम्हाला एक एक गोष्ट जर सांगितली ना आमच्या दोघांची, आम्ही कसं सहन करतो कसं नाही, रात्र कशी जाते काय आहे, तो आम्हाला काय मारतो हाणतो काय काहीच नाही. त्यांना सगळं माहितीये सगळं माहित असून सुद्धा त्यांनी रुपये दिलेला नाहीये तुम्ही कशाला सांगा त्यांना कधी चौकशी केली का बाई? आपलं भाऊ येतो, आपण जाऊ उपाय त्याच्यावर इलाज बी आपण बी पाहिजे, प्रयत्न केला अहो, आता पाहिजे. सांगून काही फायदा नाही बाबा आधीच कळलं असतं तुम्ही पैसे मागायला गेलता वा गप. आता तुम्ही कशाला सांगताय त्यांना निम्मे दिले असते आहे ना. काय विषय झाला असता? खरंच परत दिले असते चुकलो. ना तेवढे. इथून पुढे आम्ही असं नाही आता मग करणार तू विचार कर, तुम्ही शक्य नाही दिले सगळे पैसे म्या घातले माये काय हरणं शिंगात आहेत ना तो नाही, परका आम्ही माणूस देऊ ना. कामाला आला तुम्ही परका. विश्वासाने दिलेत ना. नका ना तुम्ही टेन्शन घेऊ, मला आम्ही देऊ कधी दोघी ना जण. कधी मिळणार पैशाचे काय पैसे अहो आम्ही दोघे तुम्हाला देऊ 7,000 लाख रुपये. रुपये नको. तुमच्या पावत्या आहेत ना ते घेऊन जा, तुम्हाला तर राहू द्या त्या. रुपये नको तुमचा आम्हाला नाना त्या पावत्या आम्ही आणत देऊन दोघं टाक मिळून त्यांना. फेडू तुमचे पैसे काय गरज नाही तू मी पण. फेडीला आता मी समर्थ आहे पैसे फेडायला मी मी सगळं काम करू शकतो पण प्रॉब्लेम असा झाला करायला कोण नाही, मी दररोज यायचो मला बी काल आणलंय माहिती सकाळीच आणलंय मला. आता मी दनादन काम करतो आम्हाला ना तुमचे 5 पैसे बी तुमचे नको ना- आणि तुम्ही बी नको. एका वर्षात तुमचे पैसे नील करतो वावर किती अरे माय होऊन जाऊन दे माय काय नाही विषय. चल. असं पीक नाही, घेतो ना नाही, भारी महत्वाचा नीट झाला सगळ्यात महत्वाचा जाऊ दे, बोल कष्ट नको. करतो मी आता एवढं. जाऊ दे, अरे बहिणी आहेत ते तुझ्या काही केलं तरी नाही, नाही. रोज मारायचे गप. रडायचे अरे माफ कर ना आम्हाला एवढं काळजी एवढं माफ किती कर. लगेच हाकलून देतो, हे करतो. हाय, काळजी नका करू, मी नाही काय करू देत तुम्हाला. हा, नको आपले बहीण आहेत ना त्या, जाऊ दे चल. शेवटी राहिलं का नाही बघायला माफ- रडावण करतो, आई, काय करतोय. माफ त्याला कर लई त्रास त्यांना, माफ झालाय कर. रे. माफ करतो आई त्याला. समजू नका तू शेवटी आलं. समजवलं आम्ही, समजवलं. आपलं लई विचार नाही करायचा. बहीण भावाचं नातं काही तुटत नाही तुला सांगतो. फक्त जाऊ दे. पैसा आणि प्रॉपर्टी आणि हिस्सा या 2-3 गोष्टी आहेत बहीण भावाचं नातं हा. तोडायला. त्यात ह्या विषय दोन्ही गोष्टी नसल्या ना आईला काय नातं तुटत नाही. फक्त नाही, बापाकडे नाना. नाही पाहिजे आणि बापाकडे पैसे नाही पाहिजे. पोरगी रोज दारात आहे. हा आणि आणि पैसे पाणी असलं तर पोरगी दारात येणार. चला चला घ्या घरा. ते 5 चहा पाहू, चल. जाऊ नका तसं. चला चहा पाणी करून जा आता तुम्ही.